मंडळी आणि माझ्या मित्रांनो, बंधूंनो, आज या शाळेला आपण बघितलं तर जाधव गुरुजींना या शाळेसाठी जागा दिली आणि डॉक्टर नाना यांनी आटोकाट प्रयत्न करून या शाळेला या ठिकाणी असं वैभव निर्माण करून दिलं। शाळेला सुरुवातीला ढोले गुरुजींना काम बघितलं आणि त्यांचं काम सुद्धा खूप छान होतं आणि इतके दिवस झाले की त्यांनी ती एकले काम पाहत असताना सुद्धा शाळेचा या सर्व परिसरात एक नंबर आला होता आणि गुरुजींचं काम चांगलंच आहे। त्यानंतर काही पाठीमाग मुख्याध्यापक आले होते, त्यांनी या शाळेमध्ये थोडासा गैरव्यवहार केला, म्हणजे पैसे खाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना बी आपण त्यांना समज दिली होती। त्यानंतर योगायोगाने शेख गुरुजीची या ठिकाणी बदली झाली आणि शेख गुरुजी आले। शेख गुरुजी आल्यानंतर गुरुजींना शाळेकडे घराप्रमाणे लक्ष देऊन या ठिकाणी शाळेत असणारी झाडाची संख्या आहे, कुंड्या हे आपण सुद्धा आपल्या घरी करू शकत नाही। मला मस्त झाडांची आवड आहे, पण तरी सुद्धा मी गुरुजींना ज्या पद्धतीने इथं काम केलं आणि इथून तिथून झाडं उपलब्ध करून त्याची पाणी घालून आणि झाडाची निगा राखली, हे खरं तर खूप कौतुकास्पद बाब आहे। आणि म्हणून आता या ठिकाणी गुरुजीची बदली झाली आणि आता जाधव गुरुजींना सांगितलं की या आपण पोरं घालतो इंग्लिश स्कूलला वगैरे, त्या ठिकाणी त्यांचा शिक्षणाचा जो भाग असतो, आपल्याला वाटतं फक्त की आपला मुलगा सुट्टापुट्टात जातो, त्याचा छान ड्रेस असतो, त्याचं छान दप्तर असतं आणि त्याला त्या ठिकाणी जायला गाडी असते, तो यायला गाडी असते, पण त्या ठिकाणी शिक्षणाचा काही भाग नसतो आणि आपण नुसतं पेपरला वाचतो की या शाळेला इतका टक्के निकाल लागला, तितका टक्के निकाल लागला, पण खरी वस्तुता निकाल जे असते की त्या विद्यार्थ्याला अगोदरच पेपर दिला जातो, त्याच्यानंतर त्याच्याकडून ते सर रेखाटून घेतलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी ते निकालाला हे होतो। आणि जरी एखाद्याला मार्क कमी असले, वाटलं हो याला मार्क आता कमीच आहे, तर त्याला परीक्षा झाल्यावर बोलवून घेतलं जातं, अजून त्याच्याकडून व्यवस्थित लिहून घेतलं जातं आणि मग ते शाळेचा अभ्यासक्रम आणि ते निकाल लागले जातो। ह्या पद्धतीनं त्या इंग्लिश स्कूलचं व्हिजन असतं। त्यामुळं खरं जिल्हा परिषद शाळा आणि हे शिक्षण महत्त्वाचं आहे। माझा मुलगा ह्या शाळेतून पुढं गेलेत आणि आता शिक्षण घेत आहेत, पण मूळ आपल्या वस्तूच्या लोकांनी थोडासा खास विचार केला पाहिजे की आपल्याला ही शाळा चालू ठेवायची असतील तर आपली मुलं या शाळेत घातली पाहिजेत। आणि खास करून शेख गुरुजीची आता बदली झाली आहे, त्याचे शिक्षक आम्हाला परत लाभणार नाही, ही शेख गुरुजीसाठी आणि आमच्या शाळेसाठी खूप खेदाची गोष्ट आहे का या ठिकाणून आमच्या शेख गुरुजीची बदली झाली। नाहीतर गुरुजी पाठीमागच्या काळात आम्हाला शाळेकडे लक्ष द्यावं लागायचं, डॉक्टर नानाला लक्ष द्यावं लागायचं, हे शिक्षकांनी काय काय घोटाळे घातले त्यांच्याबद्दल आम्ही खूप अर्ज फौजफाटे केले, पण तुम्ही आल्यानंतर तुम्ही स्वतः या शाळेला तुमच्या घरातून 2 रुपये घालून तुम्ही शाळेला विद्यार्थ्याची काळजी घेतली। खास करून पाहिलं तर तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक शिक्षकाला मुलगा बसून दे म्हणून विनंती करावी लागते, तुम्ही स्वतः गावातून मुलं गाडीवर घेऊन येणं, इथं आणून शिकवणं, अजून घेऊन नेऊन सोडणं हे मोठं खूप काम आहे आणि तुम्ही शाळेसाठी खूप कष्ट घेतले सर। आमच्याकडून तुमचं ऋण त्या ठिकाणी फेडले जाणार नाही असं या ठिकाणी बोलतो आणि माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।